ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजचा हा खास मेनू आहे मिलेट्स पासून बनवलेल्या. या आहेत ज्वारीच्या इडल्या आणि या कशा केल्या हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता पहा. या इडल्यांमध्ये कुठलाही केमिकल वाला रंग मी घातलेला नाहीये, त्यामुळे या इडल्या आपल्या डबल हेल्दी बनणार आहे. मग हा जांभळा रंग बनवण्यासाठी मी घेतलेला आहे जांभळा पत्ता कोबी. सहसा आमच्याकडे तो मिळत नाही, पण बाजारामध्ये मिळाला आणि त्यापासून काय बनवावं, मग मी मिलेट्सची इडली बनवली. त्यासाठी घेतलेला आहे 1 चमचा किंवा 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी त्यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे. थोडंसं चवीला मीठ घातलेलं आहे आणि जी गोबीची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती यामध्ये घालून घेतलेली आहे. हे सगळं चांगल्या पद्धतीने कालवून घेतलं तेव्हा मला जाणवलं हे थोडंसं फेंट आहे, म्हणून मी अजून थोडासा गोबी घेतला. तो गोबी पेस्ट काढून यामध्ये टाकला आणि पाहू शकता किती छान झालेला आहे हे बॅटर. आणि आता आपल्याला अजून पालक फ्लेवर मधल्या इडल्या बनवायच्या आहेत, त्यामुळं मी पालकाची पेस्टही काढून घेतलेली आहे. आणि या बाउलमध्ये ज्वारीचं पीठ घेऊन पालक फ्लेवर इडलीसाठी मी ज्वारीचं पीठ कमी घेतलेलं आहे, म्हणून त्याला 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आणि तांदळाचं पीठ घालावंच असं काही नाही, आपण नुसत्या ज्वारीच्या पिठाच्या देखील या इडल्या बनवू शकतो. आणि आता यामध्ये मी पालक बॅटर मध्ये 2 टेबलस्पून दही घातलेला आहे आणि कोबीच्या बॅटर मध्ये 4 टेबलस्पून दही घातलेला आहे. पालक बॅटर थोडस असल्यामुळं मी त्यामध्ये अर्धा पाऊच इनो घालत आहे आणि कोबीचा बॅटर जास्त आहे त्यामध्ये 1 पाऊच इनो घातलेलं आहे. इनो घालून आपल्याला हे चांगलं ढवळून घ्यायचं आहे. एक जीव झालं की बाजूला ठेवायचं, म्हणजे त्याला ओव्हर मिक्सही होता कामा नये याची काळजी घ्यायची आणि जास्त वेळही ठेवून द्यायचं नाही. इनो घालताच दोन्हीही बॅटर छानपैकी फुलून आलेली आहेत. ते चांगले एकजीव झाले की इडलीच्या प्लेट्सला तेल लावून घेते आणि एका बाजूला मी गॅसवर इडलीच्या पात्रामध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे. ते पाणी देखील उकळलेलं आहे. या इडल्या आपण यामध्ये घालून घेऊया आणि 10 ते 12 मिनिटांसाठी त्या स्टीम होण्यासाठी ठेवून द्यायच्या आहेत. या इडल्या लहान मोठ्यांसहित सगळ्यांनाच आवडतात आणि शिवाय यामधले जेवढे काही इन्ग्रेडियंट्स आहेत जसं कोबी आहे, पालक आहे, ज्वारी आहे, लहान मोठ्यांमध्ये अनेक जण खात नाहीत. तर या पद्धतीने त्यांना हा नाश्ता बनवून दिला किंवा लहान मुलांच्या लंच बॉक्स मध्ये ही इडली दिल्यास ते नक्की आवडीनं खातील, हा माझा विश्वास आहे. म्हणून तुम्ही देखील ही ज्वारीची इडली आणि पालक कोबी फ्लेवर मधली नक्की बनवून पहा. या ठिकाणी 10 ते 12 मिनिटांनी ह्या इडल्या अतिशय छान झालेल्या आहेत. मी टूथपिकनं पाहिलं, टूथपिक अगदी स्वच्छ निघालेली आहे, म्हणून मी ही खाली घेते आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊया. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स टाकून सांगत जा. या ठिकाणी इडल्या थंड झाल्यात म्हणून मी या इडल्या काढून घेते आणि अगदी फ्लफी आणि लुसलुशीत झालेल्या आहेत या इडल्या. तुम्हाला जांभळ्या इडलीवर जे डार्क शेडचे डॉट्स दिसतात ते पालक बॅटर त्यामध्ये गेलेलं आहे म्हणून ते आलेले आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना पाठवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट टाकायला विसरू नका. पुन्हा भेटूया सात्विक पक्वान्नामध्ये एका सात्विक आणि हेल्दी मेनू